शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. आपल्याला बघायला मिळणार आहे मान्सून कधी दाखल होणार आहे. तर मान्सून आपल्याला डायरेक्टली 7 जूनला तर नाही, परंतु 8 तारखेला सर्वात जास्त पाऊस तोही आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. फक्त काही 2-3 जिल्हे असणार आहेत तर तिथे पावसाची शक्यता कमी असणार आहे. तर त्यामध्ये कोणते जिल्हे असणार आहेत तर त्यामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे आणि काही भागांमध्ये कमी बघायला मिळणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी अशा भागामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. मग आपण डायरेक्टली 8 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंतचा अंदाज घेणार आहोत. जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये 9, 8, 9, 10 तारखेला पावसाची शक्यता कशी असणार आहेत. कारण या ठिकाणी आपण 7 तारखेला जर बघितलं, 6 तारखेला जर बघितलं तर एक चक्रकार परिस्थिती या ठिकाणी सुरू होती 4-5 तारखेला. तर इथे ह्या चक्रकार परिस्थितीमुळे जे वारे असतात, बाष्पयुक्त वारे वाहून गेले असतात, त्यामुळे मान्सूनला अडथळे निर्माण होत असतात. आणि मग पुढे 7 तारखेला ते चक्रीवादळ आहे ते ज्यावेळेस आपल्याला शांत होताना बघायला मिळेल, तर इथे आपल्याला किनारपट्टीला पाऊस बघायला मिळेल. केरळ, कर्नाटकाच्या काही भागांमध्ये आपल्याला इथे पाऊस बघायला मिळेल. त्यानंतर आपल्याला पुढे 7-8 तारखेनंतर खूप जोरदार पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे. तर त्याची आपण अपडेट या ठिकाणी व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब केले की नाही बघून घ्या. नसेल केलं तर आता सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. 8 तारखेपासून आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला कोणकोणता भाग असणार आहे याची संपूर्ण माहिती आता आपण सुरू करत आहोत. यामुळे आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आता मित्रांनो, या ठिकाणी 8 तारखेला जर सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं, तापमान खूप आहे, गरमीचं वातावरण खूप आहे, परंतु आता पावसाची जे वारे आहे, जे पावसाची शक्यता आहे ती आता या ठिकाणी वाढलेली आपल्याला बघायला मिळत आहे. सुरुवातीला आपण या ठिकाणी रत्नागिरी, गोवा या ठिकाणापासून आपण करणार आहोत. पावसाची जी सुरुवात आहे ती आपल्याला दुपारनंतर 8 तारखेला बघायला मिळणार आहे. सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं, मुंबईसह पूर्ण किनारपट्टीला आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. त्यानंतर दुपारनंतर 8 तारखेला बदल होणार आहे आणि तापमान सुद्धा या ठिकाणी आपल्याला तापमानाची तीव्रता अधिक बघायला मिळणार आहे. त्यानंतर पावसाची जी शक्यता आहे ती आपल्याला रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग ह्यापासून आपल्याला बघायला मिळणार आहे. इथून आपल्याला पावसाचं जे वातावरण आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यानंतर संपूर्ण भागामध्ये या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तो या ठिकाणी वर्तविला जाणार आहे. त्याची संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण आता या ठिकाणी घेत आहोत. आता या ठिकाणी आपण बघू शकतो की आपण 8 तारखेला संध्याकाळचे हे जे वातावरण आहे, संध्याकाळच्या भागामध्ये आपल्याला बऱ्यापैकी पाऊस बघायला मिळणार आहे. इथं आपण बघू शकतो की अहिल्यानगरचा भाग जर घेतला तर अहिल्यानगरमध्ये आपण संपूर्ण भागात पाऊस आहे. हे बघ, या ठिकाणी आपण बघू शकतो पारनेर आहे, शिरूर आहे, काडा आहे, शेतपळचा भाग या ठिकाणी पाथर्डी आहे, घोडेगाव आहे, राहुरी आहे, भगूर आहे, तसंच पैठण आहे, या ठिकाणी गंगापूर आहे, श्रीरामपूर, संगमेरचा भाग या ठिकाणी आहे, कोपरगाव, वैजापूर इथं सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. पण जोरदार पाऊस कुठे कुठे असणार आहे या ठिकाणी बघूया. अहिल्यानगर, बीड या ठिकाणी मध्यम पाऊस आहे. तसंच जामखेड आहे, करमळा आहे, बार्शी आहे, धाराशिव आहे. धाराशिव मध्ये जोरदार पाऊस आहे. सोलापूर, पंढरपूर, सांगोले इथे सुद्धा आपल्याला मध्यम पाऊस आहे. साताऱ्याच्या भागात आणि कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला वारे पुष्कळ भागात बघायला मिळणार आहे. जबरदस्त वारे सुद्धा या ठिकाणी आपल्याला वर्तविले जाणार आहे. त्यानंतर पुण्याचा भाग जर घेतला तर पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता काही भागांमध्ये आहे तर काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यानंतर जालन्याच्या भागात सुद्धा जर बघितलं तर जालना आहे, अंबड आहे, काचट आहे, ईश्वरनगर आहे, या ठिकाणी आपल्याला जबरदस्त पाऊस बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी रामपुरीचा काही भाग आहे, गेवराईमध्ये आपण बघू शकतो, मांजलगावचा भाग आहे, पारती आहे, सिलिव आहे, बीड भागात आहे, या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बसमत आहे, पूर्णा आहे, नांदेड आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता. सिलिव आहे, पारतीचा भाग या ठिकाणी आहे, जिंतूर आहे, इथे सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. वाशिम मध्ये बघू शकतो, हिंगोलीमध्ये बघू शकतो, त्याचप्रमाणे यवतमाळचा भाग आहे, वर्धा आहे, हिंगणघाटचा भाग आहे, नागपूर आहे, काटोल आहे, अरवीचा काही भाग या ठिकाणी आहे, अमरावती आहे, अकोला आहे. सर्वाधिक पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, हिंगणघाट इथे आपल्याला पावसाची शक्यता आहे. आणि त्यानंतर एवढाच पाऊस नाही मित्रांनो, आणखी मध्यरात्री सुद्धा या ठिकाणी आपल्याला बदल बघायला मिळणार आहे. जोरदार पावसाची शक्यता सुद्धा यापुढेही आपल्याला वर्तविली जाणार आहे. जो सुरुवातीचा पाऊस आहे तो खूप आपल्याला जोरदार बघायला मिळणार आहे. आपण जून महिन्याचं 8 तारखेचं या ठिकाणी वातावरण बघत आहात. त्यानंतर आपल्याला
हे जे वातावरण बघितलं आपण संध्याकाळी 6-7च्या दरम्यान बघायला मिळेल, तरी सुद्धा आपल्याला रात्री 9-10च्या दरम्यान जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी सोलापूरमध्ये जोरदार पाऊस आहे. सोलापूर, मोहो जबरदस्त विजांचा कडकडाट असेल, तर वादळी वारे असेल, या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. मोहोमध्ये, सोलापूरमध्ये कुरोडवाडीचा भाग आहे, परांडा आहे, बार्शी आहे, वैरागचा भाग या ठिकाणी, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, तसेच कुलभुगरीमध्ये, बेळगावच्या भागात, विजयपूरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला वर्तविला जात आहे. तसंच बिदरच्या काही भागात, लातूरमध्ये सर्वत्र, अहमदपूरमध्ये, केजकळंब, पारली या संपूर्ण ठिकाणी जोरदार पाऊस, तर नांदेड, परभणी यामध्ये अजून पाऊस वाढणार. अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे. फुलंब्रीमध्ये या ठिकाणी बघू शकतो पेशावर आहे, तसेच या ठिकाणी जाफराबादचा आहे, देऊळगाव राजा या ठिकाणी, चिखली आहे, बुलढाणा आहे, जबरदस्त पावसाचा इशारा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. पाचोरा आहे, जामनेरचा भाग आहे या ठिकाणी, आपण भुसावळ आहे, यावल आहे, नावी आहे, रावेर आहे, अंबळनेरचा भाग या ठिकाणी आहे. अगदी जबरदस्त हा पाऊस आपल्याला 8 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली जबरदस्त पाऊस या ठिकाणी आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला नांदेड आणि परभणीमध्ये जोरदार पाऊस आहे. तसंच सोलापूर आणि लातूर या भागात सुद्धा आपल्याला जबरदस्त पावसाचा अंदाज या ठिकाणी आपल्याला वर्तविला जाणार आहे. फक्त नाशिक भागामध्ये जर बघितलं तर नाशिक भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता फार कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी 8 तारखेला वर्तविली जाणार आहे. बाकी भागांमध्ये जर बघितलं तर एकदम चांगला पाऊस आपल्याला या ठिकाणी आहे. नाशिक आहे, मुंबई आहे, त्याचप्रमाणे पुण्याचा भाग आहे. इथे आपल्याला पाऊस थोडासा कमजोर बघायला मिळू शकतो. काही भागात पडेल तर काही भागात होणार नाही. या प्रकारचे आपल्याला या ठिकाणी अंदाज आहे. परंतु यामध्ये जर काही बदल झाला तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळणारच आहे. तर परंतु आता आपण 9 तारखेचं वातावरण बघणार आहोत. 9 तारखेला 9 जून रोजी पावसाची शक्यता कशी असणार आहे. आता आपण ही 8 तारखेची रात्रीपर्यंतचे वातावरण बघितले. दिवसा काही पाऊस नाही, परंतु रात्रीचा हा पाऊस एकदम धमाकेदार असणार आहे. विजांचा कडकडाट असणार आहे. वाऱ्यांचा जल्लोष या ठिकाणी आपल्याला, खूप वादळी वारे सुद्धा काही भागात बघायला मिळणार आहे. त्याप्रमाणे आपण 9 तारखेला दिवसभराचा अंदाज या ठिकाणी घेणार आहोत. परंतु 9 तारखेला पहाटेच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर सोलापूर, सांगली या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर कर्नाटकाच्या काही भागात जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे पहाटेच्या सुमारास. आणि बीडमध्ये, परभणीमध्ये, तसंच बारामती, सोलापूर, लातूर या ठिकाणी आपण बघितलं तर धाराशिव या ठिकाणी सुद्धा आपल्याला पहाटेच्या सुमारास पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर दिवसभराचा अंदाज जर बघितला 9 तारखेच्या अंदाजामध्ये, तर आपल्याला काही तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. बऱ्याचशा ठिकाणी निरभ्र आकाश सुद्धा बघायला मिळणार आहे. पावसाची शक्यता कमी राहणार आहे. परंतु आता 9 तारखेच्या वातावरणामध्ये संध्याकाळी काय बदल झाला तर आपण या ठिकाणी बघू. आता या ठिकाणी अहिल्यानगरचा पूर्ण भाग या ठिकाणी आपण बघू शकतो. अहिल्यानगर आहे, श्रीरामपूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, संगमनेर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तविली जाणार आहे. त्याचप्रमाणे दौंड आहे, बारामतीचा भाग या ठिकाणी आहे, मुंबईचा भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. पुण्यामध्ये बघू शकतो. त्याचबरोबर सातारा, सांगली, रत्नागिरी, दापोली या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. तर सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता 9 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये साधारणतः आपल्याला रात्री 7, 8, 9च्या दरम्यान हा अंदाज बघायला मिळू शकतो. तर काही भागांमध्ये आपल्याला तर हा अंदाज वाढू पण शकतो, म्हणजे 9-10 रात्रीपर्यंत आपल्याला बघायला मिळू शकतो. सांगली, कोल्हापूर या भागामध्ये असा अंदाज आहे. जोरदार पावसाची शक्यता आहे. सोलापूर आणि लातूर, धाराशिव या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस. तर अहिल्यानगरच्या भागात आणि छत्रपती संभाजीनगर या भागात सुद्धा आपल्याला चांगला पाऊस आपल्याला 9 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये हा आपल्याला वर्तविला जाणार आहे. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण बघूया की त्यानंतर काय बदल आपल्याला या ठिकाणी होतो. तोच पाऊस आपल्याला पुढे संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर जालना, अमरावती, नांदेड, परभणी या भागात अति जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला 10 तारखेनंतर तर सर्वाधिक पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. याची अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच घेणार आहोत. त्यासाठी आताच सबस्क्राईब केलं की नाही बघून घ्या, नसेल केलं तर अवश्य करा. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांना नमस्कार, धन्यवाद.